वाघमारे सरांचे आपण आभार मानूया। अजून कोणी लोकांनी जे काही स्पॉन्सरशिप केली असेल ते त्यांचे आभार यावेळेस, परंतु पुढच्या वेळेस त्यांना हे ओझ त्यांना देऊ नये या मताचा मी आहे। आणि या निमित्तानं तुम्ही जेवल्यानंतर म्हणा केव्हा तरी तुम्ही हा निर्णय घ्या, किंवा जे काही संयोजक आहेत त्यांनी ही विचारात घ्या की आपल्याला जो काही फंड जमा होणार आहे या फंडातून काय करायचंय, सामाजिकच काम करायचंय। कुठलंही असो सामाजिक काम करा। काम कसं करायचंय, आपल्या घरामध्ये कोणी आपल्या मित्रापैकी कोणी आजारी पडलं तर त्यांना मदतीची आपण हे करायची, मदत करायची, किंवा सडनली कोणाला काही झालं आणि काही त्यांना मिळालं नाही, मदत मिळाली नाही, तर आपल्या ह्या फंडातून मदत करायची। पुन्हा ते वसूल करायचं बरं का, सोडायचं नाही। कारण फंड हे तसाच राहायला पाहिजे। म्हणजे फंड हे फक्त ते इमर्जन्सी म्हणून तुम्हाला, कारण काय जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये खूप ठिकाणी आता असं झालेलं आहे की कित्येक ठिकाणी आता मगाशी उल्हास देबडवाला बोलता म्हणले की आता आम्ही दोघं आमच्या नातवंडाकडे जाऊन राहिलो। माझी तशीच अवस्था आहे। माझा मुलगा माझ्याकडे जवळ नाही, दोन्ही मुलं माझ्यापासून, मी नाही माझी बायको दोघंच आहे। आता उद्या जर न जाणं काही कोणाला घडलं तर बायकोला सुद्धा मला काही घडलं, माझं काही म्हणजे आरोग्याचं किंवा हेल्थचा काही प्रॉब्लेम आला तर मिसेसला काय एवढं लक्षात येणार आहे का? म्हणून ही फंडाची योजना, आमच्या मित्राची फंडाची योजना आहे। बाबा काही झालं तरी आम्हाला आपल्यातले 2-3 माणसं जाऊन तिथं आर्थिक मदत करू शकू आपण, आणि ती आर्थिक मदत त्यासाठी खूप अतिशय मोलाची राहणार आहे। आणि म्हणून ह्या मोलाच्या मदतीसाठी म्हणून फंड जमा करा। आणि जर समजा हा खर्च झालाच नाही, वर्षभर कोणाला काही झालं नाही, सगळे तुम्ही तर आता स्लोगनच केलाय की 10 वर्ष कोणाला काही होणार नाही, हे तर आनंदाची गोष्ट आहे। आपल्याला जर काही नाही झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा हा गेट टुगेदर आनंद करूच या ना। दरवर्षी ह्या फंडातून आपण आपला आनंद साजरा करूया, किंवा एखादा सामाजिक उपक्रम हाती घेऊया जे की आपली कमिटी ठरवेल। म्हणून या पद्धतीनं आपली मैत्री टिकून राहील, दोस्ती टिकून राहील, आणि एकमेकाला मदत होईल, आणि एक आपुलकी निर्माण होईल, एक जिव्हाळा निर्माण, एक आशेचा किरण निर्माण होईल की आपण सगळे बाबा याच्यामध्ये आपण सुरक्षित आहोत। या पद्धतीनं जर आपण सगळ्यांनी जर प्लॅनिंग केलं तर ही दोस्ती आपली टूटने की नहीं, ये दोस्ती अब नहीं तोड़ेंगे। तर त्याच्या प्रमाणे मी